कैलासवासी अनुसूयाबाई काळे यांचं जीवन आणि त्यांचं कार्य हे अतिशय प्रेरणादायी आहे. अनेक गोष्टी आपल्याला या ठिकाणी सांगण्यात आल्या. खरं म्हणजे सामाजिक जीवनामध्ये विविध काम करत असताना ज्यावेळेस त्यांना सिपेन बेराडच्या लेजिस्लेटिव्ह काउन्सिलमध्ये मेंबर म्हणून त्या ठिकाणी नॉमिनेट करण्यात आलं आणि त्या काळामध्ये लेजिस्लेटिव्ह काउन्सिलचं मेंबर अशा पद्धतीनं होणं याचा अर्थच त्या काळातल्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये काँग्रेसचं जे काही योगदान होतं त्या काँग्रेसमध्ये त्यांची प्रमुख भूमिका असल्यामुळेच त्यांना अशा पद्धतीनं नॉमिनेशन त्या ठिकाणी मिळालं आणि त्या काउन्सिलच्या उपसभापती देखील झाल्या. पण फार काळ त्यांचं मन काही त्या ठिकाणी रमलं नाही आणि त्यांनी हा निर्णय केला की जी काही आपल्या देशातली विषमता आहे आणि देशामध्ये जाती व्यवस्थेतून समाजामध्ये स्पृश्य अस्पृश्य अशा प्रकारचा जो भेद तयार झालाय त्या भेदाच्या विरुद्ध मला लढा उभारायचा आहे आणि म्हणून अस्पृश्यता निर्मूलनाच्या कार्याला वाहून घेण्याकरता त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आणि त्या कार्यामध्ये त्यांनी स्वतःला झोकून दिलं आणि मोठ्या प्रमाणात अनेक वर्षापर्यंत हे कार्य त्यांनी सातत्याने चालू ठेवलं.